नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे आता अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन असतं प्रेक्षकांनो. खरं तर पाहायला गेलं ना तर यांनी अॅनिव्हर्सरीचं हे जो काही कार्यक्रम आहे तो खूपच लांबट लावलेला आहे. पण ह्या कार्यक्रमामधून जरी लांबट हा कार्यक्रम असला तरी सुद्धा आपले जीवानंदिनी त्याचबरोबर पार्थ आणि काव्या खूप काही गोष्टी या कार्यक्रमातून शिकलेले असतात. ते आपल्याला सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आता मस्त असा केक यांनी ते अरेंज केलेला असतो आणि सहजीवनी सहसंजीवनी असं केकवर लिहिलेलं असतं आणि 30 वर्ष पूर्ण आणि हॅपी अॅनिव्हर्सरी हे सगळं लिहिल्याच्या नंतर पुढे एक वाक्य लिहिलेलं असतं, ते म्हणजेच की विकी आणि मनू. आणि तेव्हाच इकडे मानिनी म्हणत असते, काय रे पोरांनो, असं कसं रे तुम्ही करता, असं कुणी लिहितं का? तेवढ्यातच आता जीवा आणि पार्थ म्हणत असतात, केक कुणी आणलाय? त्यांना बोलायचं आम्ही आणलेला आहे का केक? नाही ना, मग केक त्या दोघींनी आणलेला आहे. बरोबर, चला चला, आता एवढा छान असा क्यूट केक आहे ना. तेवढ्यातच इथे विक्रम काका म्हणत असतात, माझा तर डोळा ना फक्त केकवरच आहे. तेवढ्यातच इथे पिहू सुद्धा म्हणत असते, पण पिहू लगेचच इथे मिथुनला म्हणत असते, मला ना ह्या सगळ्यांचा एक टॉपवरून व्हिडिओ शूट करायचा आहे. प्लीज बाबा, तुमचा मला मोबाईल मिळेल का? तेवढ्यातच मिथुन म्हणत असतात, हो ग माझी चिमणी, का नाही मिळणार तुला मोबाईल, घे. असं म्हणूनच आता पिहूला मोबाईल तर दिलेला असतो. पण तेवढ्यातच केक कट करण्याआधी एक लेटर असतं. इथे नंदिनी म्हणत असते, पण बाबा तुम्हाला माहिती का एक गोष्ट, तुमच्यासाठी ना आईनं लेटर लिहिलेला आहे. तेव्हाच अरे वा 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 वा, कुठे आहे लेटर? पण हां, सगळ्यांसमोर तुम्ही ते लेटर वाचून दाखवायचं, मगच मी तुम्हाला देणार आहे. तेवढ्यातच विक्रम म्हणत असतात, हो का नाही? तर इकडे पिहू व्हिडिओ शूट करायला टॉपवरती गेलेली असते, म्हणजेच की बाल्कनीत गेलेली असते, जी की अंडर घरामध्येच असते. तिथे जाऊन ती व्हिडिओ शूट करत असते. इकडे विक्रमने ते लेटर ओपन केलेलं असतं आणि ते लेटर ओपन केल्यानंतर ते लेटर ते वाचून दाखवत असतात. त्या लेटरमध्ये मानिनीने स्वतःच्या मनातील भावना लिहिलेल्या असतात. तर इकडे तेवढ्यातच जेव्हा इथे पिहू व्हिडिओ शूट करते तेव्हा वसू तिच्या खोलीतून बाहेर आलेली असते. समोर ती पिहूला पाहते आणि पिहूला पाहिल्यावर तिला तर अगोदरच तिचा राग आलेला असतो. इकडे विक्रम ते लेटर रीड करत असतात. ते म्हणत असतात की खरंच मानिनीने त्यामध्ये लिहिलेलं असतं, आत्तापर्यंत सुखदुःखात प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझी साथ दिलेली आहे, प्रत्येक वेळी तुम्ही मला समजून घेतलेला आहे आणि आता इथून सुद्धा असंच समजून घ्याल, असाच प्रेमाचा वर्षाव कराल. एक नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून नेहमीच तुम्ही माझ्या बरोबर राहाल. जसं आत्तापर्यंत गजरा आणत होतास ते मला सगळं काही आवडत होतं, त्याचबरोबर जेव्हाच मी रागवते रुसते तुमचं समजवणं मला खूप आवडतं. हे सगळं त्या लेटर थ्रू तिने लिहिलेलं असतं. आता इकडे वसूने पिहूला पकडलेलं असतं आणि ती म्हणत असते, काय गे, काय चाललेलं आहे का ग? तेव्हाच आता ती म्हणत असते, प्लीज मावशी सोड मला, प्लीज मावशी सोड मला. वसू म्हणत असते, पण मी जेव्हा जेव्हा तुझ्या समोर येते तेव्हा तेव्हा तू मला एवढी का घाबरतेस? काय झालं? त्या दिवशी जेव्हा मी आणि रम्या ताई इथे आमच्या खोलीमध्ये बोलत होतो तेव्हा तू आमच्या खोलीच्या बाहेर होतीस, जो फ्लावर पॉट पडला आणि तेव्हा पिहू पळून जायला लागत असते. सांग, गपचूप सांगा, तू त्या दिवशी काय ऐकलेलं आहेस? खरं खरं सांग, त्या दिवशीपासून तू मला घाबरायला लागलेली आहेस. तेव्हाच पिहू इथे खूप घाबरलेली असते. वसूने तिला खूपच जास्त धमकवलेलं असतं. आता इकडे हे लेटर तर ऑलमोस्ट वाचून झालेलंच असतं. लेटर वाचून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात आणि इथे मानिनीचं कौतुक केलेलं असतं. आता इकडे मात्र वसू खूपच धमकावत असते. तिथे तिचा हात घट्ट पकडलेला असतो आणि म्हणत असते, गपचूप सांग, नाही तर माझ्या वाटेला जाऊ नकोस. काय ऐकलंस त्या दिवशी? तेव्हाच ती म्हणत असते, मी त्या दिवशी असं ऐकलं की तू रम्या दीदीला म्हणत होतीस की ज्या दिवशी लग्नामधून नंदिनी गायब झाली तर नंदिनीला गायब करण्यासाठी मी दीपकचा वापर केला आणि दीपकने आणि मी मिळून खूप मोठा प्लॅन केला. दीपकनेच नंदिनीला माझ्या सांगण्यावरून गायब केलं होतं, असं मी हे सगळं ऐकलं. तेवढ्यातच वसू तिला म्हणत असते, आत्ता ऐकलेस, पण ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही, समजलं? नाहीतर मी काय करू शकते माहिती नाही. ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझंच राज्य चालतं, त्यामुळे गपगुमानं सांगायचं, नाहीतर तुझ्या आई आणि बाबांची सुद्धा चांगलीच वाट लावेल, कळलं तुला? असं इथे ती तिला जबरदस्तीने धमकावत असते. तेव्हाच पिहू म्हणत असते, नाही मला सोड मावशी, मी कोणालाच नाही सांगणार, प्लीज मला सोड मावशी. त्यावर वसू म्हणत असते, हो तुझ्यासाठी तेच चांगलं राहणार आहे आणि तू कोणाला काहीच सांगणार नाहीयेस, असंच वसू आत्याने तिला इथे धमकवलेलं असतं आणि अगदीच खुनशी हसत असते. एवढ्याशा मुलीवर सुद्धा इथे तिने खूपच जास्त अरेरावी केलेली असते आणि त्याचबरोबर असंही सांगितलेलं असतं की इथून पुढे थोडंसं माझ्यापासून सावधच राहायचं, समजलं? आणि तेवढ्यात चल निघाता, कारण मला माहिती तू आता इथे ही गोष्ट
कोणालाच सांगणार नाही आहेस असं म्हणूनच आता पिहू तिला म्हणत असते, प्लीज मावशी मी कोणाला काहीच नाही सांगणार, मला तू आता इथून जाऊ देणार आहेस का? तेवढ्यातच आता वसू म्हणत असते, हो चल निघ, आता इथून पुढे माझ्या वाटेला जायचं नाही समजलं, आणि इथून पुढे कोणाच्या बाहेर खोली बाहेर उभा सुद्धा राहून काही गोष्टी ऐकायच्या नाहीये समजलं तुला? असंच इथे आता ती बोलत असते आणि तेव्हा गुड गर्ल असं म्हणूनच ती आता तिला इथून जाण्यासाठी सांगत असते. आता ती तर तिथून निघून गेलेली असते, पण इथे वसुंधरा म्हणत असते, मला वाटलंच होतं ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतील, काही जरी झालं तरी सुद्धा ही पोरगी कुठे काहीच बोलता कामा नये, ह्या पोरीनं कुठे काही तोंड उघडता कामा नये असंच इथे ती बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हाच लेटर वाचून होतं तेव्हा केक कटिंगचं काम सुरू असतं. केक कटिंग होत असताना सगळ्यांना प्रचंड इथे आनंद होतच असतो आणि सगळेजण हॅपी झालेले असतात. इकडे त्या केकवरती मस्त मानिनी आणि विक्रमचा फोटो सुद्धा असतो. एवढा सुंदर केक आणि एवढं सुंदर सगळं डेकोरेशन इथे केलेलं असतं. लगेचच पिहू खाली मोबाईल घेऊन आलेली असते. केक कट झालेला असतो, एकमेकांनी केक भरवलेला असतो. तेवढ्यातच आता नंदिनीचं लक्ष पिहूकडे जातं आणि पिहूला ती म्हणत असते, काय ग एवढा वेळ झालं केकवर डोळा ठेवून होतीस, केक तुला खायचा होता, मग हे घे ना केक खा असं म्हणून नंदिनी तिला केक भरवायला जाते. तेवढ्यातच ती म्हणत असते, नाही नकोय मला केक नाही खायचा आहे, बाबा हा घ्या तुमचा मोबाईल असं म्हणूनच पिहूने तिच्या बाबांच्या म्हणजेच मिथुन काकाच्या हातामध्ये मोबाईल ठेवलेला असतो आणि मिथुन काकांच्या हातामध्ये मोबाईल ठेवून लगेचच तिने तिथून पळ काढलेला असतो. आता ती पळून गेलेली असते, पण नंदिनीच्या मनामध्ये मात्र खूप सारे विचार इथे सुरू असतात. पिहूला असं काय झालेलं असेल आणि अशी का पळून गेली? आतापर्यंत तरी व्यवस्थित होती आणि ती तर इथे व्हिडिओ सुद्धा शूट करायला गेली होती, मग असं काय झालं असाच विचार नंदिनी आता करत असते. पण इथे सगळं सेलिब्रेशन सुरू असतं आणि सेलिब्रेशन सुरू असताना आता इथे हे सगळं या पद्धतीने होत असताना ती थोडीशी शांत बसत असते. तिला असं वाटतं की नाही आता ह्या गोष्टी इथे बोलायला नकोय असंच इथे आता ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला सेलिब्रेशन तर झालेलं असतं ते सुद्धा अगदी सगळ्यांच्या मनासारखं. तेव्हाच विक्रम इथे मानिनीला म्हणत असतात, काय ग म्हणू मग खरं खरं सांग कसं वाटतंय आज? तेव्हाच ती म्हणते, काय हो तुम्ही पण सगळ्यांसमोर, अगं असं काय करतेस, आता झालं सेलिब्रेशन आणि त्यांना पण कळलं मी तुला म्हणू म्हणतो म्हणून. आणि तेव्हा ती म्हणते, खरं सांगू का खूप छान, अगदीच कॉलेजचे दिवस आठवले. मुलांना तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, कॉलेजच्या बाहेर एक आईस्क्रीमवाला होता, त्याच्याकडे कसाट आईस्क्रीम एक नंबर मिळायचं आणि ते आम्ही नेहमीच खायचो. आणि तेव्हाच मिथुन काका म्हणत असतात, वा 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 वा. तुम्हा मुलांना आणखी एक गोष्ट सांगू का, मला इम्प्रेस करण्यासाठी हे ह्यांच्या बाबांची ती कार घेऊन आले होते. तेव्हाच इथे नंदिनी म्हणत असते, हा मला माहिती ती कुठली कार आहे ते. तेव्हा विक्रम म्हणतात, काय तुला कसं माहिती? मला सांगितलंय सगळं काही, मानिनी आईनं सगळं सांगितलेलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला जेव्हा हे इम्प्रेस करायला आले तेव्हा मी तर त्या कारमध्ये बसलेच नाही, पण त्या कारमध्ये मीनाक्षी बसली आणि मीनाक्षी आणि हे दोघे जण मस्त गेले फिरायला. मी अख्खा दिवस यांना कॉलेजमध्ये शोधलं. आणि तेव्हाच पुढे पुढे काय आता असं म्हणता क्षणी आता विक्रम इथे मानिनीचं तोंड दाबत असतात. ते म्हणत असतात, काही काय मुलांना सांगतेस? नाही नाही आम्हाला ऐकायचं आहे, सांगू दे प्लीज सांगू दे ना असं म्हणूनच आता इथे मिथुन काका सुद्धा म्हणत असतात, वहिनी सांगा तुम्ही. इकडे सुद्धा रम्या म्हणत असते, मामा प्लीज सांगू दे ना मामीला. पण इकडे आता तेव्हा तो विषय ती खोडत असते आणि ती म्हणत असते, पण एक गोष्ट सांगू का मुलांना तुम्हाला, त्या कारचं असं वैशिष्ट्य आहे की त्या कारमध्ये बायकोपेक्षा इथे गर्लफ्रेंडच बसते. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर काव्या आणि त्यासोबत जीवाला तो प्रश्न पडलेला असतो. जेव्हा ते त्या कारमध्ये बसून भाऊसवती केले होते, तिथे खूप वेळ स्वतःसाठी दिला होता आणि खूप वेळ तिथे एन्जॉय सुद्धा केलं होतं. इकडे ह्या दोघांना हे सगळं काही ऐकलेलं असतं किंवा वाटलेलं असतं. तर आता इथे विक्रम म्हणत असतात, बाई नंदिनी प्लीज आज लग्नाच्या वाढदिवसा दिवशी तू उगाच मीनाक्षीचा विषय काढू नकोस ना ग, उगाच लग्नाच्या दिवशीच घटस्फोट व्हायचा असं म्हटल्यानंतर आता पुन्हा हे चौघे सुद्धा एकमेकांकडे पाहतच असतात. मिथुन काका म्हणत असतात, आज तुम्ही ह्या प्रेमाच्या दिवशी असं का बरं बोलतात? आज म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे, प्रेमाचा घनू आणि वर्षवाचा धनू असं आज आय लाईक धिस असं इथे मिथुन काका म्हणत असतात. आणि तेवढ्यातच हे सगळं काही झाल्यानंतर आता खरी वेळ आलेली असते ती म्हणजेच की मानिनीवर. कारण इथे आता सेलिब्रेशन तर झालेलं असतं, पण मानिनी तुला आता इथे विक्रमबद्दल काय वाटतं, ह्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत असंच इथे सगळेजण आग्रह करत असतात.
कारण इथे मानिनी आणि विक्रमचं रिलेशन कसं ग्रो झालं हे सगळं ऐकायचं होतं ह्या सगळ्यांनाच. आणि त्यात रम्याने पुढाकार घेतला होता. रम्या म्हणत असते, मामी प्लीज तुझं आणि मामाचं रिलेशन कसं ग्रो झालंय हे सगळं काही आम्हाला ऐकायचं आहे. त्याच गोष्टीला सगळ्यांनी दुजोरा दिलेला असतो. आणि तेव्हाच सगळेजण तिथे असलेल्या सोफ्यावरती बसतात आणि सगळे सोफ्यावरती बसल्यावर मानिनी समोर असते. तेव्हा मानिनी बोलायला सुरुवात करते. सांगू का, आज ना मला खूप छान वाटतंय. आज दिवाळी असल्यासारखंच वाटतंय. ही माणसं हे सगळं काही मला हवंसं वाटतंय. आणि हा आनंदाचा दिवस फक्त आणि फक्त इथे माझ्या लेकामुळे, माझ्या सुनांमुळे आणि ह्यांच्यामुळे मला मिळालेला आहे. आणि त्यासोबत मी आज खूप जास्त आनंदी आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासूनच आभार असंच मानिनी इथे म्हणते. मानिनी म्हणत असते, तुम्हा सगळ्यांना मी एक खरी गोष्ट सांगणार आहे जी की मी आतापर्यंत कधीच कोणाला सांगितली नाही. तेव्हाच मानिनी म्हणते, खरं तर मी इथे विक्रमचा पहिला चॉईस नव्हतेच. आणि तेव्हा सगळेजणच आवासूनच तिच्याकडे पाहत असतात. काय? तेव्हाच मानिनी म्हणते, हो मी तुम्हाला सगळं खरं सांगते. कारण खरंच आहे, विक्रमचा पहिला चॉईस दुसरंच कोणीतरी होतं आणि मी सेकंड चॉईस होते. सांगायचं का तर आपल्या आयुष्यामध्ये पहिला चान्स हा खूप कमी येतो. पहिला पाऊस असो, पहिलं प्रेम असो, पहिलं माणूस असो. आणि जेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजतात, उमगतात, तेव्हा मात्र वेळ आणि माणूस दोन्ही सुद्धा हातातून निसटलेलं असतं. आता पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिलं माणूस हे सगळं बोलल्यानंतर इथे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाला सुद्धा तो पाऊस आठवत असतो. तर इकडे काव्य आणि पार्थला सुद्धा त्या दिवशी जेव्हाच घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून इथे ते घरी येत असतात तेव्हाचा तो पाऊस आठवत असतो. आणि तेव्हाच इथे मानिनी पुन्हा म्हणत असते, पण जेव्हा आपल्या हातातून पहिलं प्रेम, पहिला माणूस निसटतो ना, तेव्हा आपल्याला इथे सेकंड चान्स मिळत असतो. त्या माणसाला मिळवण्यासाठी, त्या माणसाला आपलंसं करण्यासाठी काय राहतं आपल्याकडे? शेवटी आपल्याकडे राहतं फक्त आणि फक्त शहाणपण. मग त्या शहाणपणामुळे दिव्याच्या उजेडाखाली जे प्रकाश मिळतो आणि त्या प्रकाशामुळेच आपण इथे भरारी घ्यायचं ठरवतो. जे आपल्याकडे आहे ते मिळवण्याचं ठरवतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काय तर हे पहिलं माणूस आपल्या आयुष्यामध्ये असू नये हा फक्त आणि फक्त इथे देवाचाच प्लॅन असतो. पुन्हा ही गोष्ट ऐकल्यानंतर इथे काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी, जीवा, पार्थ त्यांना हे सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशा पद्धतीने ते इथे वेळोवेळी लग्नाच्या अगोदर ज्या प्रथा, ज्या विधी असतात करायच्या त्यावेळी इथे दोघं इथे मिसमॅच झालेले होते. आणि ते सगळं काही इथे ह्या चौघांना सुद्धा आठवत असतं. खरंच असं असू शकतं का? इथे पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनीचं लग्न ठरलं होतं, तर जीवा आणि काव्याचं एकमेकावर प्रेम होतं. पण नियतीच्या खेळानुसार ह्या अशा पद्धतीने जोड्या बांधलेल्या होत्या. आणि आज मानिनी जे बोलत होती ते अगदीच सगळं काही मॅच होत होतं. पण जेव्हा दुसऱ्या माणसाला भेटतो, थोडंसं त्याला ओळखायला लागतो, जाणून घेतो आणि त्यानंतरच मग सुरू होते ती खरी लव्ह स्टोरी. आणि हे सगळं मानिनी बोलत असते तर इकडे विक्रम आनंदाने तिच्याकडे पाहत असतात आणि चेहऱ्यावर हसू पसरलेलं असतं. तेव्हाच सुरू झाली विक्रम आणि मानिनीची लव्ह स्टोरी. पण तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू का, तर प्रेमामध्ये प्रेम हे 50-50 नसावंच. त्याने एवढं केलं मी तेवढंच केलं पाहिजे असं अजिबातच नसावं. तर प्रेम हे 60-40 असावं. एकाचं थोडं जास्त तर एकाचं थोडंसं कमी. 60-40 प्रेम असेल तर नातं हे अधिकच सुंदर होतं आणि त्या प्रेमामध्ये खूपच छान असा बहर सुद्धा येतो. खरं सांगू का, आमच्या बाबतीत अगदीच तसं आहे. विक्रमने माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. यांचं माझ्यावर 60% प्रेम आहे आणि यांचं माझ्यावर असलेलं 60% प्रेम इथून पुढे असंच राहील, होतं आहे आणि कायम राहील हा मला विश्वास आहे. आणि तेवढ्यातच आता विक्रमने फ्लाइंग किस दिलेली असते आणि तेवढ्या सगळ्यांना हसू आलेलं असतं. लगेचच आता मानिनी, खरं सांगू का, जरी प्रेम त्यांचं 60% असलं तरी सुद्धा माझा विश्वास हा 60% होता. माझे विक्रम हे माझेच आहेत, माझेच राहतील आणि होते सुद्धा हा विश्वास होता. ते मला कधीच सोडून जाणार नाहीत हा विश्वास होता. तरी जोडलं जाईल, भांडलं रुसलं तरी सुद्धा म्हणू एकमेकांना हा विश्वास होता. खरं सांगू का, तर विक्रमने प्रेमाचं बोट धरलं आणि मी विश्वासाचं बोट धरलं. आणि झाले की 30 वर्ष, बघता बघता 30 वर्ष झाली सुखी संसाराची आणि विश्वास ना डगमळला ना प्रेम कमी झालं. वाच मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, तर आता तर 30 वर्ष झालीत, पण विकी आपल्याला
आणखी 70 वर्ष जगायचं आहे, माझे केस पिकतील, तुम्हाला कळेल पण, आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये लहान लहान मुलं असतील आणि ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. विकी एवढ्यातच साथ सोडायची नाही आहे. आणि तेव्हाच लगेचच आता विक्रम तिच्या हातामध्ये हात देतात आणि हातामध्ये हात देऊन ती लगेचच मानिनी म्हणत असते, आत्ता जेवढं प्रेम कराल तेवढंच इथून पुढे सुद्धा प्रेम करत राहाल याची मला खात्री आहे. हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं असतं. त्याचबरोबर आता विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी हे दोघं सोबत असतात. दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. आता ह्या चौघांना खूप मोठा प्रश्न यांच्यापुढे पडलेला असतो. तेव्हाच विक्रम म्हणत असतात, मानिनी खरंच किती छान बोललीस ग, किती गोड बोललीस ग, त्यामुळे मला तुला आणखी पुन्हा एक गोष्ट सांगावीशी वाटत आहे आणि ती म्हणजेच की मी तुझ्या पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलेलो आहे. आता लगेचच विक्रम म्हणत असतात, मला असं नेहमी वाटायचं लग्नामध्ये राग रुसवे भांडण हे सगळं काही होत असतं आणि त्यामुळेच मी नेहमीच असं म्हणतो की लग्न हे नेहमीच सेकंड चान्स असावं लागतं. आज मला असं वाटत आहे की लग्न हे नेहमीच स्वतःसाठी एक सेकंड चान्स आहे आणि ते फक्त एकदा नाही आयुष्यासाठी, तर आयुष्यामध्ये येणाऱ्या त्या प्रत्येक दिवसासाठी प्रत्येक दिवस हा आपल्या नात्यामध्ये एक सेकंड चान्स असला पाहिजे लग्न म्हणजेच. आणि ते जगून खरंच जगण्याला आणि जगून घेण्याला खूप आनंद आहे असंच इथे विक्रम म्हणत असतात. आता लग्न हे सेकंड चान्स आहे किंवा तो सेकंड चान्स असायलाच पाहिजे असं विक्रम म्हटल्याबरोबरच इकडे मात्र काव्या आणि पार्थ त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. खरंच आपल्याला काउन्सलरने सेकंड चान्स दिलेला आहे का, किंवा सेकंड चान्स दिल्यानंतर हे सगळं आपलं सुरळीत होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता ह्या सगळ्यांच्या मनामध्ये आलेला असतो. खरं पाहायला गेलं तर आपल्याला लग्न झाल्यावर आपल्या बायकोची एवढी सवय लागते तर ती आपल्यासोबत 5 मिनिटे जरी नसेल तरी सुद्धा काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं. म्हणूनच मला असं वाटतं की लग्नानंतर इथे प्रेम होतंच आणि प्रेम झालंच पाहिजे असंच इथे ते बोलत असतात. सहवास हा नात्यातला खरंच खूप मोठा आनंद आहे. सहवासामुळे इथे खूप काही गोष्टी इथे व्यवस्थित होतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की इथे खरं तर मी किती जरी मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवलो तरी सुद्धा जोपर्यंत घरी येऊन मानिनीच्या हातचा वरण भात खात नाही तोपर्यंत काही पोट भरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्या बायकोचं ते घोरणं आणि त्या घोरण्यामुळे झोपच येत नाही. कितीही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये झोपलो तरी सुद्धा बाजूला मानिनी नसते ना, तिचं ते घोरणं. आता घोरणं हा शब्द ऐकल्यावर लगेचच पार्थला इथे काव्या आठवत असते आणि काव्याला पार्थ आठवत असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच आता ते म्हणत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला पसारा घातल्याशिवाय जमतच नाही आणि जेव्हा मी पसारा घालतो तेव्हा मानिनी तो आवरल्याशिवाय राहत नाही ते आठवतं. आणि तेव्हाच हे सगळं आठवल्याच्या नंतर इकडे लगेचच जीवा आणि नंदिनीला सुद्धा तो क्षण इथे आठवत असतो आणि तेव्हाच इथे विक्रम म्हणत असतात, मग मला एक गोष्ट सांगा, जेव्हा मला माझ्या घरी आल्यावर मानिनीच्या हातचा वरण भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तसंच आपला कम्फर्ट झोन कोण असतं तर बायको असते आणि बायकोच्या वरण भाताशिवाय जसं पोट भरत नाही तसंच ती आयुष्यामध्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. मग मला आता तुम्हा सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुमचा कम्फर्ट झोन काय आहे आणि त्याचबरोबर तुमचा मेन वरण भात कोण आहे हे आता तुम्हालाच शोधायचं आहे. हे तुम्ही शोधू शकता अशी मला खात्री आहे. असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ह्या चौघांच्या मनाची अवस्था खूपच बेकार झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. आता तो काय आहे ते आपण पाहूयात. संध्याकाळी खूप उशिरा नंदिनी आणि पार्थ इथे बोलत बसलेले असतात तर काव्या किचनमध्ये असते आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, आईबाबांच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की मी नक्कीच एकदा आमच्या नात्याला सेकंड चान्स द्यायला पाहिजे. आणि तेव्हाच आता इथे नंदिनी म्हणत असते, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही ह्या 6 महिन्यामध्ये काव्या आणि तुमच्या नात्याला एकदा सेकंड चान्स देणार आहात का. तेव्हाच इथे तो म्हणत असतो, हो मला सेकंड चान्स द्यायचा आहे. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा तुमचं नातं सुरळीत होण्यासाठी मी तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे. आता इकडे पार्थ काव्याला कसं आपलंसं करायचं याच विचारामध्ये असतो. आईबाबांनी नात्याला सेकंड चान्स दिला आहे तर आपण का नाही देऊ शकत असाच विचार आता पार्थ इथे करत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला इथे
जो जीवा आहे त्याच्या हातामध्ये एक लेटर असतं आणि ते लेटर नंदिनीने वाचलेलं असतं. ती म्हणत असते, मला आता तुमचं कुठलंच लेटर नकोय आणि तुमच्या त्या लेटरमुळे मी आता तुम्हाला दिलाय ना घटस्फोट आणि तुम्ही असंच लेटरमधून माझ्या भावना दुखावल्या होत्या. तेव्हाच आता जीवा म्हणत असतो, कसलं लेटर, कुठलं लेटर? आणि तेव्हाच ती म्हणते, लास्ट टाइम तुम्ही लेटर लिहिलंच होतं ना, त्या लेटरमधून असं लिहिलं होतं तुम्ही की मला ह्या बंधनातून मोकळं व्हायचंय म्हणून. आणि तेव्हाच इथे जीवा म्हणत असतो, काय तू वेडी आहेस का, तू ते लेटर वाचलेलं होतंस? आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते, हो मग आणखी काय? आणि तेव्हा तो म्हणत असतो, अगं तू चुकीचं लेटर वाचलंयस. आणि तेव्हाच ती म्हणत असते, काय म्हणजे तुम्हाला घटस्फोट नको होता? तेव्हाच आता जीवा तिला उलट प्रश्न विचारत असतो की म्हणजे तुला सुद्धा घटस्फोट नको होता का? आता दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारल्यानंतर कोण काय उत्तर देईल आणि त्याचबरोबर इकडे आता पार्थ हा काव्यासाठी काय करेल सेकंड चान्स देण्यासाठी हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.